विदर्भ राज्य के लिए आज वैरायटी चौक गांधी पुतले के पास नागपुर में भाजपा सरकार वादा पूरा करने की घोषणाबाजी करते हुए मोदी सरकार को इशारा दिया। इस पर विदर्भवादी अरुण केदार ने भाजपा नेताओं को आड़े हाथों लिया। मी अरुण केदार जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। जय विदर्भ पार्टीची जी निर्मिती आहे हे निव्वळ वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे याच्यासाठी आहे। कोणी या पार्टीतून नेता बनो ही याच्या मागे उद्देश नाही। म्हणून ज्यावेळेस हे खाली होते, आम्ही जेव्हा बीजेपीला मत दिले त्यावेळेस आंदोलन झाले विदर्भाचे, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस, मुनगंटीवार, नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला विदर्भ देऊ। मोदी साहेब वाद्याची खराट वाटून झाले, त्या वायद्याची मोदी साहेब खराट वाटून झाले ती कधी जनतेने मागितलं नाही। मग जनतेने रोड नाही मागितले, जनतेने पूल नाही मागितले, ते तुम्ही बांधले आणि टोलच्या रूपात लाखो करोडो रुपये वसूल केले। जनता निद्रवी सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे, युवकांचं पलायन वाढत आहे, युवकांच्या सुद्धा आत्महत्या आता वाढत आहे। आणि अशा परिस्थितीत मोदीजी या मोदीचं मंत्रिमंडळ जे आहे विदर्भाच्या बाबतीत सुद्धा बोलायला तयार नाही। आणि विदर्भाच्या जनतेला हे विदर्भ पाहिजे, विदर्भाच्या नेत्याला विदर्भ पाहिजे नाही। आणि आज तुम्ही पाहता विदर्भाच्या जनतेच्या भावना ज्या आहे ते तीव्र झालेल्या आहे। आणि आता विदर्भ दिला नाही तर येणाऱ्या वेळेस जे इलेक्शन आहे लोकसभेचं, विधानसभेचं, त्यावेळेस बीजेपीची कोंबडी सुद्धा अंडे देणार नाही असा विदर्भवाद्यांनी आता शपथ घेतली आहे। विदर्भाच्या बाहेर आता बीजेपीला हद्दपार करण्याची आम्ही सर्वांनी शपथ घेतली आहे। आणि ज्या विदर्भ पार्टीचे आम्ही इथं कॅन्डिडेट लढवू आणि त्या माध्यमातून आता ही विदर्भाची चळवळ मोठ्या आज कोणत्या टाईपचं आंदोलन केलं? आजचं हे आंदोलन नारे निर्देशनांचं होतं। वादा निभाव विदर्भ राज्य बनाव असं आमचं स्लोगन होतं। आणि कारण यांनी 2014ला जे वादा केला होता ते वादा निभाव। बेश्रम म्हणजे हे सरकार जे आहे टोटल बेश्रम झालेली आहे आणि हे कोणाचंच ऐकायला तयार नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्यांच्याबद्दल नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे त्याबद्दल नाही। आणि आम्ही विदर्भ मागत त्यांच्याबद्दल कोणी बोलावते नाही। म्हणून हे बेश्रमचे झाड आम्ही इथं घेऊन त्यांचा निषेध करतो।